हँडल कसं करतात. आणि अगदी 2-3 जणीच असतो आम्ही किंवा जास्त करून, म्हणजे ते ब्राईडवर आहे आता किती लोक आहेत, किती सायडर्स आहेत वगैरे. पण इतका कमाल एक्सपिरियन्स मिळतो ना तिकडे, कारण की ऑन फील्ड आता कधी काही चेंज होऊ शकतं, कधी काही चेंज करता आलं पाहिजे ना आपल्याला. जागा नसते ब्राईडच्या इथे, कधी लाईट्सचा प्रॉब्लेम असतो, खुर्च्या नसतात किंवा ते सगळं अरेंजमेंट आहे ना, खूप भारी आहे. आपण सिच्युएशनल प्रॉब्लेम्स म्हणतो ना, की ब्राईडच्या इथे गेल्यावर किती चेंजेस होऊ शकतात. काही काही वेळेला ब्राईड वेळेत पण हातात येत नाही, कसं कमी वेळात मॅनेज करायचं. काही काही गोष्टी अवेलेबल नसतात, यायला वेळ असतो. आणि एकदा तर असं झालं होतं की म्हणजे आम्ही गेलो होतो, आम्ही ब्राईड केली आणि त्यानंतर दुसरा लुक होता, पण त्यांना इतका उशीर होत होता, तर ते कसं मॅनेज केलं मॅमनी. आणि आम्ही इतक्या वेळ थांबलो होतो ॲक्च्युली, पण तरी त्या ब्राईडचा लगेच मग सेकंड लुक कसा फास्ट केला मॅमने. हे खूप म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतंय बघायला, कारण की आम्हाला अजून काहीच एक्सपिरियन्स नाही, काहीच प्रॅक्टिस नाही. सो हे ना, हे तुम्हाला मी क्लासमध्ये असं किती ड्रामा केला, चलो लेट्स क्रिएट अ सीन, की ब्राईडला वेळ कमी आहे, चला आपण हे करू, हे करता येत नाही. त्याला तुम्हाला लाईव्हच बघायला लागतं. म्हणजे जे आपण म्हणतो की